सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आलेलो आहोत पुण्यातील रावेत येथे आणि तिथल्या या सगळ्या नवीन ताई आज येथे आलेल्या आहेत. माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती छान आनंद आहे, उत्साह आहे. त्याच्यामुळे या भावाला सुद्धा खूप छान वाटतं की त्याच्या ताया सगळ्या आलेल्या आहेत बाबा, है की नाही? क्या बात आहे ताई. हो हो हो, हे जे लाफ्टर आहे ना, हे जे हसणं आहे ना चेहऱ्यावरती, असंच आयुष्यभर पाहिजे. क्या बात आहे. आणि मला खरंच खूप कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं की तुम्ही तुमच्या या सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आज इथे ह्या तुमच्या हक्काच्या सोहळ्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. आणि त्याच्यासाठी आपण आपला पहिला खेळ सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा खेळ खेळण्यासाठी ह्या 6 ताई इथे सज्ज झालेल्या आहेत. पण आता खेळ खेळूया खुल्लम खुल्ला म्हणजे नक्की काय हेच माहिती नाहीये. पण त्याच्यामध्ये काय होतं, आम्ही एक वाक्य देतो, ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं. जी ताई जे उत्तम सादरीकरण करेल, खूप चांगल्या पद्धतीने ते करून दाखवेल, ती असेल आपल्या आजच्या या खेळाची विजेती. ठीक आहे, सगळ्याजण अगदी तयार झालेले आहेत. हा, वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. ठीक आहे, कुठून सुरुवात करायची पहिल्यांदा मला सांगा, ह्या साईडनी की ह्या साईडनी? तिकडनं त्या साईडनी करायची. ठीक आहे, हरकत नाही. ते म्हणतात ह्या साईडने करायचे, तर आपण त्यांच्या शब्दाला मान देऊया कारण त्या मोठ्या आहेत. हा, तर आपण मग सुरुवात करूया इथूनच. हा ताई, तुमचं नाव सांगा. सौ अश्विनी सचिन सस्ते. ताई, हे जे वाक्य आहे हे तुम्ही गात गात बोला बघू. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. मी बोलतो तसं बोला. रेडी? ओके. धनी धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तुमचं माझ्यावर नाही. तुमचंच माझ्यावर नाही. तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण माझंच तुमच्यावर नाही. पण माझं तुमच्यावर नाही. आता धनींनी ऐकलेलं हे सगळं, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. शारदा राजेंद्र मोरे. ताई, आता हे जे वाक्य ना, ते वाक्य बोलल्यानंतर धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावरती नाही, एवढं करायचं. धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. धनी ऐकत नाहीत अजून. हा, धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे तुमचं माझ्यावरती नाही. धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे तुमचं माझ्यावरती नाही. धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे तुमचं माझ्यावरती नाही. धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे तुमचं माझ्यावरती नाही. अजून एकदा. धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे तुमचं माझ्यावरती नाही. मला एक कळत नाही, धनी यांचे हे का सगळे करतायत? क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रमिला नेमाडे. ताई, आता हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचे. हसत हसत. अरे बापरे, आधीच हसल्या. 1 2 3. हा, व्हेरी गुड. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे धनी पण माझं तुमच्यावर नाही. नाही. धनी तुमचं माझं लय प्रेम आहे पण तुमच्यावर माझ्यावर नाही. जोरदार टाळ्या जाऊ दे, जोरदार. ताई, हे वाक्य बोलल्यानंतर असं करायचं. कसं करायचंय? हा, रे 1 2 3. हा, धनी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझं तुमच्यावर नाही. करेक्ट आहे. हा, करेक्ट आहे. होऊन जाऊ दे. हा, परत. हा, धनी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझे तुमच्यावर नाही. करेक्ट आहे. व्हेरी गुड. हा हा हा. धनी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझं तुमच्यावर नाही. व्हेरी गुड, करेक्ट आहे. हा हा, ऐकते. दूर राहिलंय. अजून एकदा. हा, शेवटचं. हा, धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण माझं तुमच्यावर
वाटतं. तुम्हाला माहितीये का तुम्ही पहिल्यापासून सगळं चुकीचंच बोललेलं आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. शीतल कैलास कातळे. शीतलताई, हे जे वाक्य आहेत ना, हे वाक्य बोलताना तुम्ही हे लाजत लाजत बोलायचे. धनी माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुमचं माझ्यावरती नाही. लाजत लाजत. हा. धनी माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुमचंच माझ्यावरती नाही. अरे बापरे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. ताई तुमचं नाव सांगा. मीराबाई सुदाम दिवटे. मीराताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 43. क्या बात आहे. 43 वर्ष सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा संसार. व्हेरी गुड. हा, भाऊजी आलेत? हो आले कुठं आहेत भाऊजी? असतील बाहेर. भाऊजी, अरे बाप रे, भाऊजी आलेले आहेत ती. ताई आता हे जे वाक्य ना, हा वाक्य काय आहे तुम्हाला माहिती आहे? हा, समोर धनी आहेत, होऊन जाऊ दे. आणि हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे, रागात. ऐकवा धनींना. एक मिनिट, काय झालंय, त्यांना चष्मा घातला नाही त्याच्यामुळे धनी दिसत नाहीये. त्यांचा चष्मा कुठे आहे? आहे. त्या चष्मा लावून धनी आधी बघा नीट. एक मिनिट, धनी दिसले? हो, धनी दिसले. धनी दिसला ग बाई, दिसला. मला बघून झाला त्या हातला ग बाई. अरे बाप. आता हे वाक्य रागात बोलायचं तुम्ही. धनीकडे बघू ना, धनी उभे आहेत. हा. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, लेकिन तुमचंच माझ्यावर नाही. आय लव्ह यू. काय शपथ. अहो, हे वाक्य नाहीये, हे तुमच्या मनातलं वाक्य आहे. पुन्हा एकदा रागाने. धनी अहो धनी, रागाने ते डोळ्यात राग. माझं तुमच्यावर लय डोळ्यात प्रेम राग. आहे, डोळ्यात राग तुमचंच येऊ दे. माझ्यावर नाही. अजून. हा, धनी. धनी. ए, धन्या. नाही धन्या नाही व्हायचं. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले त्या आहेत दिवटे मावशी. त्यांना हे बक्षीस मिळते. खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. माहेर म्हटल्यानंतर हा सगळ्या तायांचा अगदी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि आनंदाचा असा विषय असतो. कारण माहेर म्हणजे काय असतं? काय सांगूया माहेरची प्रेमळ आठवण, साजी राग बंधुराया गोजिरी ती वहिनी, भाचा खेळे अंगणात. काय सांगूया माहेराची महती, आईनी वडील भाऊ बहीण यांच्या संगतीत. माहेरी जाऊनी उभी राहू एकीकडे, भाचानी घेऊ कडे, भाव जाई पाया पडे. बहिणीने झाला लेक भावाला आनंद, नाव ठेविले सच्चिदानंद. माहेराच्या आठवणी काय सांगू प्रेमात. वा, खूप सुंदर. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ रंजना शंकर सस्ते. काय तुम्ही माहेरच्या आठवणी सांगाल? एकदा काय झालं, आमच्या शेजारी बाग होती, अच्छा पेरूची, आंब्याची. आम्ही सगळे बहीण भाऊ गपचूप चोरीने जायचो तिथे. अच्छा. झाडावर चढायचो, चिंचा पेरू सगळं तोडायचं. भाऊ बाउंड्रीवर बसायचा, तो सांगायचा. वॉचमॅन आला का सांगायचा तो. आणि आम्ही त्या भिंतीला खालनं आम्ही पोखरून बाहेर निघायला रस्ता केलेला होता. त्यांनी सांगितलं, शिटी वाजवली का आम्ही झाडावरनं पटापटा उड्या मारायचो, त्या बोगद्यातनी बाहेर जायचो. आणि त्याच्या बाजूला कॅनल होता. कॅनल. अच्छा. हा. त्याच्यातून पोहून आम्ही पलीकडे पळून जायचो. समजा वॉचमन आला तर मग नाही. काय तुमचं ते असं मस्ती म्हणून त्यावेळेस कोड लँग्वेज काय असायची? म्हणजे कोण वॉचमन आला रे नाही, रे, तो असं नाही? असं कोकिळेचा आवाज काढायचा. कसा दाखवा कोकिळेचा आवाज? कू. अजून एकदा जेवणावरून माझ्या भावाचं माझं भांडण झालं. माझं ताट त्याने घेतलं. हो. मला राग आला, हा. मी ग्लास फेकून मारला. मी जरा लांब उभा राहून माईक बेग फेकून मारायचं नाही. त्याला इथं कोच पडली होती. हा. आणि आता मला वाटलं तो आई अण्णाला सांगेल, मला मार बसेल. पण माझ्या भावाने सांगितलं का मी घसरून पडलोय. बघा आहे ना. त्या आठवणी मी विसरू शकत नाही. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. तुम्ही धन्यवाद. बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. सौ लता सुरेश बडगुजर. लता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 30 पूर्ण झाले. आणि माहेर कुठलं? माहेर खानदेशातलं चोपडा.
अच्छा, खानदेशातले चोपडा. बरं, काय तिथे खानदेशमध्ये तिकडचं काय आहे छान प्रसिद्ध? तिकडची केळी प्रसिद्ध आहे अच्छा, केळी प्रसिद्ध आहे. आणि आमची भाषा फारच प्रसिद्ध आहे हा? खानदेशी. एखादं बोलून दाखवा. आमनी भाषा एकदम गोडशे. गोडशे. हा. हा. बोलाले बी गोडशे, आमना लोक बी गोडशेतच. हे ह्यांना सांगायचं होतं. हा. काय सांगाल तुम्ही माहेरच्या आठवणी? आम्ही 7 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणजे 8 भावंड आम्ही. अच्छा. आमचे वडील एकदम स्ट्रिक्ट शिक्षक होते. अच्छा. आणि त्यांना म्हणजे हिंदी पिक्चर बघणं त्या काळामध्ये मुलींनी अजिबात आवडत नव्हतं. आणि मग आम्ही हट्टाने तेव्हा बहिणींनी वगैरे घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मागवलेला होता, फक्त रामायण आणि महाभारताचं नाव सांगून. अच्छा. की आम्हाला ते बघायचे. शनिवार रविवार तेव्हा हिंदी आणि मराठी पिक्चर असायचे. आले एके दिवशी म्हटले आज कोणता पिक्चर आहे बरं, आणि त्या दिवशी पिक्चर होता आ गले लग जा. वडील आले, काय ग बाई आज कुठला पिक्चर आहे? सगळ्यांची बोलती बंद. आम्ही सगळे एकमेकांकडे बघून फक्त, कारण बोललं की मग काय होणार आहे नंतर ते आम्हाला माहित होतं. काय अजून एखादी मजेशीर आठवण अजून तुम्ही सांगाल? पिक्चरचीच सांगते ना. हा. काकू वगैरे पिक्चरला जात होते, आम्हाला घरून मुलींना परमिशन नव्हती. काकून ते गेले. मी काकूला हळूच म्हटलं, तुझा चष्मा ठेव ना माझ्याजवळ. थिएटरमध्ये गेली तेव्हा 1.5 रुपये तिकीट होतं. मग ते बाहेर जे बसलेले असतात ना आत एंट्री करण्याच्या ठिकाणी, त्यांना म्हटलं माझ्या काकूचा चष्मा राहिलाय, त्यांना चष्म्याशिवाय दिसत नाही. ते म्हटले जा मग देऊन ये. मी चष्मा द्यायला गेली आणि तिथेच तिथेच बसली. बसली. क्या बात आहे. खूप सुंदर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. माहेर म्हटल्यानंतर सगळ्यांचे चेहरे बघा, सगळ्या ताईंचे चेहरे असे खुलले आहेत ना, सगळ्या आठवणीमध्ये जातात. आणि ना सगळ्यांना बोलायचं असतं माहेरबद्दल, कारण माहेर या शब्दाची तीच जर जादू आहे, तोच तर गोडवा आहे. आणि ह्या सगळ्या मजेशीर आनंददायी आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि सुरू करूयात आपला हा धमाकेदार मजेशीर खेळ, ज्या खेळाची तुम्ही सगळेच वाट पाहते, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी तायांनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला बक्षीस आहे, ठीक आहे. आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच बक्षीस. चला मग अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया हा खेळ, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली लिमिट, हिला पाहताच मिस. हा, बसून घ्या लवकर, म्युझिक संपलेलं आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे, क्या बात आहे. ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता 5 खुर्च्या मध्ये आहेत आणि आता बघूया कुठल्या ताईंचं नशीब अगदी फळफळते ते आणि खुर्ची मिळते ते. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे नखवा टक तेरा झाल मुझे फस तेरे जाल्या मंदी, तेरी दीवानी दे तेरी दीवानी हो फस मुझे जाल्या मंदी, टक तेरा जालिया समिंदरा मंदी, नखवा फस मुझे जाल्या मंदी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बसू घ्या. या पाच एक मिनिट थांबा. नळावरची भांडण आहे. थांबा 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 इथे था. काय झालं, काय झालं हे? हा, तुम्ही डायरेक्ट त्यांच्या मांडीवरतीच बसला. हा, काय कोणाची खुर्ची आहे? त्यांची. या बात आहे. चला, हे मान्य केलं ते बरं आहे. आम्ही आता बघूया. आम्ही आता बघूया. त्यांना सांगा. त्यांना सांगा. हे मी तुम्हाला सांगतोय, त्यांना सांगा. मी पण तुम्हाला सांगते, त्यांना सांगा. मी असं तुम्हाला सांगते असं त्यांना सांगा. मी असं तुम्हाला सांगतोय, त्यांना सांगा. हे नका बोलू. मी पण हे नका बोलू. अरे यार, म्युझिक प्लीज.
काय वाटतं खुर्ची कोणाची? तुम्ही ठरू शकता. आम्ही आता याच्यावरती गहन चर्चा करणार आहोत. हा गहन चर्चा माझ्याशी गहन चर्चा करा ना. नक्की बघा हा. आणि गहन चर्चा अशी झालेली आहे की ही खुर्ची आहे या ताईंची. अभिनंदन ताई, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि ह्या ताईंना द्या. याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. तुम्ही ठरवल्याप्रमाणे आजचा तुम्ही हा जो काय भाग आहे आपला आजचा हा सोहळा आहे इतका धमाल केलेला आहे, म्हणजे कल्ला केलेला आहे. सगळ्या ताई अगदी ठरवून आलेल्या आहेत. हा सगळा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसत असताना एक ताई अशी आहे की तिच्या मनात कुठली तरी खंत आहे. तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे आणि तो अबोला आपण आपल्या ह्या चूकबोल द्यावी घ्यावी या भागामध्ये अबोला दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्या ताईंचा अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. छायादेवी भीमराव निकम. कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्षाचा आहे? भावाबरोबर अबोला आहे, 4 वर्षाचा आहे. सख्खा भाऊ? हो. कशामुळे आहे, म्हणजे काय कारण तुम्ही अर्थात तुम्ही जर सांगू शकणार असाल तर? सांगू शकण्या म्हणजे आई वडील गेल्यानंतर त्यांना आम्हाला भावाचं प्रेम दिलं नाही, त्यामुळं आम्हाला दुःख होतं. मला असं वाटतं की भावानं यावं, त्या संग प्रेमानं बोलावं, तुझं कसं काय चाललंय, माझं कसं काय चाललंय, हे सगळं त्यांनी विचारावं, हे असं आमच्या मनामध्ये राहिलेलं आहे. तो माझ्या कोणत्याही बहिणीशी व्यवस्थित बोलत नाही येतो. कोणाशीच बोलत? आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ आहे, तो आमच्यापेक्षा मोठा आहे तो. पण ते कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला? त्याला जास्ती कोणाशी बोलायला आवडत नाही. पण आम्ही काय म्हणतो, आई वडील होते तोपर्यंत ठीक आहे, ते आम्हाला बोलवत होते, मायेनं जवळ घेत होते. आई वडिलांच्या नंतर तर त्याचाच हक्क बनतो ना आम्हाला बोलवायचं घ्यायचं, पण ते पण नाही म्हणतो तो. म्हटलं असं नको करत जाऊ बाबा, आमच्या वडिलांच्या नंतर तूच त्या ठिकाणी आहेस आणि तू आमच्याशी बोलत जा, का बोलत नाही आहेस. फक्त आल्यानंतर एवढं विचारणार, कधी आलीस. त्याचं सुरूचं वाक्य आणि शेवटचं वाक्य एकच, कधी आलीस आणि कशी आहेस, बस. ह्याच्यानंतर तो बाकी काही बोलायला मागत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना आमच्याशी व्यवस्थित वागावं, व्यवस्थित बोलावं. कोणत्याही बाबतीची जी चर्चा आहे आपण 5 जण बसून बोलूया. बरोबर. ते त्याला मान्य नाही आहे. मला हेच म्हणायचं आहे, बाबा तुझ्या मनात जे आहे ते तर आम्हाला सांग. पण ताई, समजा या 4 वर्षात तुम्हाला जे बोलायचं होतं त्याच्याशी ते तुम्ही कदाचित बोलू शकला नसेल. आज या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भावाला काय तुम्ही सांगाल? मी त्याला हेच सांगेन, बाबा जे आमच्याकडनं काय चुकले असेल ते आम्हाला सांग, ते आम्ही सुधरवू. आणखीन आमच्याकडनं काय तुझ्या अपेक्षा आहेत त्या पण आम्हाला सांग. त्यामुळं आमचं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या बहिणींशी तू प्रेमानं वाग, देणं घेणं राहू दे, पण फक्त 2 गोष्टी आमच्याशी व्यवस्थित बोल, तेच आमच्यासाठी अनमोल आहे. तुम्ही ही तुमच्या मनातली गोष्ट माझ्याकडे बोलून दाखवलीत. पण आज तुमच्या वतीने सुद्धा मी तुमच्या भावाला मी विनंती करणार आहे की दादा, की तू वयाने मोठा आहेस, खरं तर मी लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल, कारण हा तुमचा एक वैयक्तिक असा हा वाद आहे. पण मला असं वाटतं की तो गैरसमज असेल तो लवकरात लवकर दूर करता आला पाहिजे आणि भावा बहिणीचं नातं तितकंच घट्ट असायला पाहिजे. आणि आज तू मोठा आहेस, वडिलांनंतर आपला मोठा भाऊच आपल्या वडिलांसारखा खंबीरपणे उभा असतो, त्याचा एक आधार असतो. आणि तोच जर नसेल तर खरंच जरा वाईट वाटतं. तुमचे जे काही वैयक्तिक राग, रुसवे, फुगवे, गैरसमज असतील ते लवकरात लवकर दूर करा आणि हे भावा बहिणीचं नातं अगदी पहिल्यासारखं पुन्हा घट्ट करा. कारण ही नातीच असतात जी आपल्याला शेवटपर्यंत उपयोगी येतात. नाती जर नसतील ना तर काही उपयोग नाही. ती व्यक्ती समोर आहे तोपर्यंत त्या नात्याला किंमत आहे. ती व्यक्ती जर नसेल त्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे. तर मला असं वाटतं की हा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर किंवा हा भाग तू जेव्हा कधी बघशील तेव्हा तू नक्की ताईंना फोन कर, सगळ्या ताईंना फोन कर, त्यांना भेटायला ये. ज्या काय तुमच्या गोष्टी असतील त्या सगळ्यांच्या फायद्यासाठी असतील असा निर्णय घ्या आणि हे नातं खूप छान अगदी व्यवस्थित अगदी घट्ट करा. ताई, मला खात्री आहे की दादा नक्कीच येईल, तुमच्याशी बोलेल आणि हे भावा बहिणीचं नातं अगदी पहिल्यासारखं निर्माण होईल. पण आई, आज तुम्ही इथे आलेले आहेत तर तुम्हाला मी असंच पाठवणार नाही आहे. तुमची ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचं आहे आणि आईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला,
आणि मलाही वाटतं की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, पण आजच्या या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आवडत्या धमाकेदार मजेशीर खेळामध्ये, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.